महाराष्ट्र के चंद्रपुर में जगह जगह नकली शराब का जखीरा बरामद होने के पश्चात हर 8 दिन में जिले की विभिन्न तहसीलों में नकली व जहरीली शराब भरी जा रही है। अब तक कई निरपराध शराबियों ने केमिकल युक्त शराब पीकर अपनी जान गंवाई है। राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपुर की सतर्कता को जंग सा लग गया है, जिसके तहत कार्यवाही कोसों दूर देखी जा रही है। मिली जानकारी के अनुसार आज विद्यानगर वार्ड निवासी पवन विजय जायसवाल के घर दोपहर 12 बजे अचानक राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपुर की टीम ने छापा मारकर कार्यवाही की है, जिसमें 41 पेटी देशी विदेशी शराब और बियर के साथ करीब 1,31,000 की नकली शराब पकड़कर मुद्देमाल जब्त किया गया है और पवन जायसवाल को गिरफ्तार कर कार्यवाही की है। आबकारी विभाग को गुप्त जानकारी मिली कि मिलिंद वाइन शॉप में भी कुछ शराब होने की शंका होने पर तलाशी लेकर कुछ देशी विदेशी शराब की पेटियां जब्त की गई है। आज ये कार्यवाही आबकारी विभाग की दोपहर 12 बजे से रात 8 बजे तक जारी रही। यह कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपुर के अधीक्षक नितिन धार्मिक के मार्गदर्शन में पुलिस उप निरीक्षक संजय मिठारी तथा उनकी टीम ने कार्यवाही की है। फिलहाल पवन जायसवाल को गिरफ्तार कर कल कोर्ट में पेश करने की जानकारी अधीक्षक नितिन धार्मिक ने पत्रकारों को दी है। चंद्रपुर लाइव 24 महाराष्ट्र के चंद्रपुर जिले से संजय गुगलोत, ब्युरो चीफ की रिपोर्ट। जी सकाळच्या सुमारास मला मिळालेल्या खबरीच्या नुसार एक खबर मिळाली की ऑटो रिक्षामधून मिलिंद वाइन शॉप इथे देशी दारूचा साठा आणण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने मी माझे अधिकारी निरीक्षक संजय मिठारी व दुय्यम निरीक्षक विशाल कोल्हे यांना अनुज्ञप्तीच्या म्हणजे वाइन शॉपच्या तपासणीसाठी पाठवलं। त्यांनी इथे जवळपास दुपारी 12-12:30च्या सुमारास जेव्हा वाइन शॉपमध्ये त्यांनी इन्स्पेक्शनसाठी भेट दिली, त्यावेळेस अनुज्ञप्तीच्या गोडाऊनमध्ये प्लास्टिकच्या पन्न्यांमध्ये 5 प्लास्टिकच्या पन्न्यांमध्ये 90 मिलीचे रॉकेट देशी संत्र्याच्या बाटल्या म्हणजे एका पन्न्यामध्ये 100 अशाप्रमाणे 5 पन्न्यामध्ये 500 बाटल्या आढळून आल्या। सदरचा साठा आम्हाला संशयास्पद वाटला आणि त्या अनुषंगाने मग आम्ही CCTVची तपासणी केली असता ऑटो रिक्षामधून माल आला, जवळपास 11:30च्या सुमारास माल आल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने आता आम्ही 10 कागदी खोक्यातला देशी दारूचा साठा व 5 पन्न्यांमधला 500 बाटल्या अशा एकूण आम्ही 15 पेट्या म्हणजे 1500 बाटल्या 90 मिलीच्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि अनुज्ञप्तीविरुद्ध विभागीय विसंगती प्रकरणाचं प्रकरण नोंदवलेलं आहे। सर, इसके पहले भी कुछ माल पकड़ा गया था, उस पर जो कार्रवाई हुई थी 15 दिन के लिए बंद रखा गया था, अभी फिर से चालू किया गया। आता सदरचा साठा हा ज्या निर्माणित बनला म्हणजे ज्या फॅक्टरीमध्ये बनला आहे, आम्ही आता नमुने पण काढलेले आहेत। त्या नमुने तपासणी आम्ही आता 2-3 दिवसात पाठवू आणि तिथून अहवाल आल्यानंतरच निष्पन्न होईल की हा साठा डुप्लिकेट आहे की ओरिजिनल आहे। त्याच्यानंतरच सदर वाईन शॉपवर योग्य ती कारवाई केली जाईल। साहेब, आपली कारवाई चालू असताना दुकान चालू ठेवू शकतात का? हो, चालू ठेवू शकतात। विक्री चालू हो ठेवू शकतात। सर, याच्या आधी कारवाई झाली या दुकानावरती आणि जवळपास 14 ते 15 दिवसाचं सील टाकलं होतं, पुन्हा सुरू करण्यात आली। तर ती वारंवार हीच प्रक्रिया इथं चालू आहे, वारंवार दुकानात दारू मिळत आहे। तर नेमकं तुम्ही ठोस पाऊल का नव्हतं? आता मी तुम्हाला तेच सांगितलं की सॅम्पल काढलेले आहेत, फॅक्टरीकडून रिपोर्ट आल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल। ठीक आहे। कडमना में भी 40 पेटी दारू पकड़ी गई। त्यांच्या घरी कारवाई झाली होती काही? हां, आज दुपारी एक पवन विजय जायसवाल म्हणून बल्लारपूरला आहे, त्याच्या घरी पण मी एक पथक पाठवलं, आमचं भरारी पथक पाठवलं। त्या ठिकाणून पण देशी दारूच्या जवळपास 20 पेट्या, रॉयल स्टॅगच्या जवळपास 13 पेट्या आणि बियरच्या जवळपास 8 पेट्या अशा एकूण 1,31,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्याला अटक पण केलेली आहे। उद्या त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर केले जाणार आहे। सर, आज दुकान सील फटकणार आहे कसं? नाही, तुम्हाला सांगितलं की रिपोर्ट आल्यानंतर काय तो गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावू आम्ही आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल। ठीक आहे सर, धन्यवाद।